डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काँग्रेसला जळतं घर का म्हटलं असेल. त्याचबरोबर मान्यवर कांशीराम यांनी काँग्रेस सापनाथ तर बीजेपी नागनाथ हे दोन्ही बहुजनाचे साठी विशेष असं का म्हटलं असेल. त्याचबरोबर दुसरी जी घटना परत आहे तर ते आपण आपल्या समोर अशा कित्येक घटना पाहत आहोत. त्यामध्ये वर्गीकरणाची असो, यूजीसीची असो, आता तर नवीन झालेला आहे कालची न्यूज. तर त्या न्यूजमध्ये महाराष्ट्र प्रभारी अजय चिकारा हे काँग्रेसचे युवकचे कार्यकर्ते आहे. त्यांनी एक पोस्ट केलेली आहे आणि त्या पोस्टमध्ये दीक्षाभूमीवर भगवा झेंडा फडकवण्याची त्यांनी पोस्ट केलेली आहे. त्याचबरोबर स्टॅलिन हे म्हणतात की भारतभर बीजेपी जिंकतं यामागचं कारण जे आहे तर ते म्हणजे काँग्रेस. देशाला बर्बाद करण्यात काँग्रेसचा साथ. मान्यवर वामन मेश्राम साहेब म्हणतात की बीजेपी से भी जास्त खतरनाक जे आहे ते म्हणजे काँग्रेस. का कारण असेल यामागचं. आतापर्यंत जर आपण जेव्हापासून देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हापासून जर विचार केला तर कुठे ना कुठे जातीयवाद सुरुवात जी आहे. फक्त एवढंच आहे की काँग्रेसने ते दाखवलं नाही आणि बीजेपीनं दाखवलं. दोन्ही एकाच मायेची मनी. तोंड वेगवेगळे आहे पण जन्म एकाच ठिकाणून झालेला आहे. आपली जी जुनी पिढी आहे ती जुनी पिढी आजही असा पंजा करतात. हे समजून घेण्याची आणि समजवून देण्याची गरज आपल्याला आहे.